हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथे सारंग स्वामी महाराजांची यात्रा भरते। मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी भाजीचा महाप्रसाद असतो आणि आपण जर माझ्या पाठीमागे बघितलं तर या मोठमोठ्या कढयांमध्ये जे आहे ते या मोसमातील सर्व प्रकारच्या भाज्यांचा पालेभाज्यांचा हा महाप्रसाद असतो आणि मागील जवळपास 531 वर्षांची ही परंपरा आहे। सारंग स्वामी महाराजांची ही यात्रा मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी भरते आणि 2 ते 3 दिवस यात्रा चालते आणि आजच्या दिवशी जो आहे तो हा भाजीचा महाप्रसाद असतो। या यात्रेला जे आहे ते मोठं महत्त्व आहे आणि हा भाजीचा महाप्रसाद खाल्ल्यानंतर सर्व आजारांचं निर्मूलन होतं अशा प्रकारची जी आहे ती भाविकांची श्रद्धा आहे। आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की आज सकाळपासूनच या भाजीचा प्रसाद घेण्यासाठी जे आहे ते हिंगोली जिल्ह्यात नव्हे तर राज्यासह कर्नाटक तेलंगणातून देखील भाविक या ठिकाणी येत असतात आणि वर्षभरातून आपल्या घरी हा भाजीचा प्रसाद देऊन ग्रहण करत असतात। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील हे सारंगवाडी नावाचे देवस्थान आहे आणि या सारंग स्वामी देवस्थानात आपण बघू शकता आज सकाळी 9 वाजता जे आहे ते या भाजीच्या महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली आहे आणि किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे भाविक जे आहेत हे भाविक येऊन आपला भाजीचा महाप्रसाद ग्रहण करत आहेत। या ठिकाणी जे आहे ते देवस्थान समितीच नव्हे तर भाविक देखील आपापल्या शेतातली आपापल्या घरची भाजी जी आहे ती भाजी या ठिकाणी आणतात आणि या महाप्रसादामध्ये आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणाची भाजी बिना मसाल्याची भाजी तयार केली जाते अशी एक आख्यायिका आहे आणि ही भाजी खाल्ल्यानंतर जे आहे ते सर्व आजारांचं निर्मूलन होतं अशा प्रकारची आख्यायिका जी आहे भाविकांची श्रद्धा आहे। आणि आपल्यासोबत या सारंगवाडी येथीलच परिसरातील सगळे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया कधीपासून ही परंपरा आहे, काय आहे। दादा मला सांगा ही कधीपासूनची परंपरा आहे? हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर नजीकचं सारंग स्वामी एक देवस्थान आहे। 532 वर्षापासून इथे हा भाजीचा प्रसाद दिला जातो। इथे संपूर्ण परिसरातून लोक भाविक भाजीचं दान देतात। मग ही भाजी कुठल्याही मसाल्याशिवाय इथे शिजवण्यात येते आणि हे भाविकाला दिल्या जातं। लोक संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सर्व भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी तर येतच असतात, पण हा भाजीचा प्रसाद सुद्धा मुंबईपर्यंत सुद्धा हा भाजीचा प्रसाद जातो। या भाजी खाल्ल्यामुळं कुठलाही आपल्याला रोग राहणार नाही अशी आख्यायिका या भाजीची आहे आणि खूप जणाला अनुभव सुद्धा असे आलेले आहेत। आणि या भाजीचा प्रसाद लाखो भाविक आज जवळपास 2 लाखाच्या वर भाविक आज दर्शनासाठी येत असतात आणि या भाजीचा प्रसाद घेऊन जातात। आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा उज्ज्वलाताई तांबाळे या बाकी फक्त भाजी होती, पण 16 वर्षापासून भाजीसोबत पोळी सुद्धा वाटप करण्याचं काम तांबाळेताईने केलेलं आहे। मी सर्व भाविक भक्तांना सारंग स्वामीच्या यात्रेनिमित्त आणि भाजी प्रसादानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर भाविकांमध्ये श्रद्धा आहे आणि लाखो भाविक जे आहेत ते दिवसभरात या ठिकाणी भाजीचा प्रसाद घेतात आणि काही नागरिक या ठिकाणी पोळ्या देखील विक्रीत करतात अशी या ठिकाणची ही सर्व श्रद्धा आहे आणि भाविकांची आज इथे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आणि हा प्रसाद घेण्यासाठी गर्दी झाली आहे। मनीष करात, न्यूज 18 लोकमत, सारंगवाडी, औंढा नागनाथ, हिंगोली।